पक्ष संगठना आगामी मजबूत करने के लिए शिवसेना के एमएलए, एमपी, विभाग प्रमुख इनकी बैठक यहाँ आज हो गई और उसमें तय हुआ है कि शिवसेना प्रमुख माननीय बाला साहब ठाकरे जी इनका जन्मदिन का अवसर पर बीकेसी में बड़ा शिवसेना का मेड़ावा हो जाएगा। उसमें शिवसेना के सभी एमएलए, सभी एमपी इनका सत्कार भी हो जाएगा और शिवसेना की बड़ी बड़ी रैली भी हो जाएगी। दूसरा मुद्दा ऐसा हुआ है कि जो पदाधिकारी है वो सब पदाधिकारियों, मुंबई के पदाधिकारियों को स्थगिति दी जाएगी, फिर से उनकी जांच हो जाएगी, उनकी मुलाकात हो जाएगी और फिर नियुक्ति वहाँ पे की जाएगी। ऐसा निर्णय आज की मीटिंग में हो गया है। और तीसरा निर्णय ऐसा हुआ है कि शिवसेना प्रमुख माननीय बाला साहब ठाकरे इनके स्मारक के ऊपर स्मारक का अध्यक्ष ये आदित्य ठाकरे को बनाया मेरे ख्याल से। तो या उद्धव ठाकरे हो, आदित्य ठाकरे हो, इन्होंने शिवसेना प्रमुख के विचारों को उनका पायमल्ली किया है, अवमान किया है शिवसेना प्रमुख का। कांग्रेस के साथ में जाके हिंदुत्व का साथ छोड़ा है, तो इनको शिवसेना प्रमुख का नाम लेने का अभी अधिकार नहीं है। तो जो समिति गठित की है, स्मारक समिति शिवसेना प्रमुख की, वो शिवसेना प्रमुख के समिति का गठित का अध्यक्ष किया है, वो उसका खारिज किया जाए। आदित्य ठाकरे का या उद्धव ठाकरे का नाम, ये ठहरा भी आज की मीटिंग में मंजूर हुआ। देखो, ये अभी आज उद्धव ठाकरे हो या आदित्य ठाकरे हो, उनको अभी देवेंद्र फडणवीस जी या देश के प्रधानमंत्री जी ये अभी भगवान लग गए हैं। कल तक वो पंतप्रधान जी को, अमित शाह साहब को, देवेंद्र जी को, एकनाथ शिंदे जी को गाली दे रहे थे, गाली, अश्लील गाली दे रहे थे। आज जैसा सत्ता आ गई, सरकार आ गई, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी बन गए, तो अभी उनको पता चला कि कल हम अंदर भी जा सकते हैं। सालिया, क्या नाम उसका, दिशा सालिया जैसा जो बहुत सारी बात है, वो आप कभी वापस वो सरकार ला सकता है, जा सोच सकते हैं। ये डर के मांगे अभी देवेंद्र फडणवीस जी को मिलके कि अभी पंतप्रधान जी को लाना है, स्मारक का उद्घाटन करना है, तुम कौन डिसीजन लेने वाले हैं? तो इसके लिए उद्धव ठाकरे को, आदित्य ठाकरे को स्मारक कमेटी से उसका हकालपट्टी किया जाए, उनको निकाला जाए, ये मांग आज के मीटिंग में हम लोग ने तंग किया है। अपने बल पर जो है वो एमसी के चुनाव हम लड़ेंगे, ऐसा संजय राउत ने कहा, और तमाम जो लोकल बॉडी सिलेक्शन है अपने दम पे लड़ेंगे। और तो उनका पक्ष है, वो डिसीजन लेंगे जो भी है, वो हमें क्या करना है उससे। हम शिवसेना भाजपा का ये भगवा झंडा है, वो मुंबई महानगर पालिका के ऊपर लगाएंगे। 25 साल से उद्धव ठाकरे के हाथ में महानगर पालिका है। मुंबई का 50% मराठी आदमी ये मुंबई के बाहर चला गया है, धरा दिया है उद्धव ठाकरे ने। अभी मराठी आदमी का नाम लेने का नैतिक अधिकार ये उद्धव ठाकरे को नहीं है। तो हम शिवसेना भाजपा इसी के माध्यम से मुंबई महानगर पालिका के ऊपर भगवा लगाएंगे। धन्यवाद। महायुतीमध्ये काही पक्ष महायुतीमध्ये येण्यास इच्छुक आहेत असं आपण शिवसेना उद्धव ठाकरेंकडे बोट दाखवत म्हणाला। मनसे देखील महायुतीमध्ये येऊ इच्छित आहेत, मात्र लोकसभा असेल किंवा विधानसभा असेल त्या ठिकाणी एकनाथ शिंदे इसका जो डिसिजन है, इसका जो निर्णय है, याचा जो निर्णय है, कुणाला घ्यायचं कुणाला नाही घ्यायचं त्याचा निर्णय हे आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब घेतील। मनसेचे काही नेते म्हणतात, प्रतिक्रिया दिलेली आहे की शिवसेनेमुळे मनसेचा महायुतीतला प्रवेश अडकलेला आहे, खोळंबलेला आहे। मला याची कल्पना नाही, मी ते ऐकलं नाही, पण शिवसेनेमुळे कुणाची बाधा झालेली नाही, भविष्यामध्ये आमची अडचण होणार देखील नाही। आणि मग एवढं मी आपल्याला सांगेन, शिवसेना भाजपची युती अभेद आहे, ती कोणी तोडू शकणार नाही। जय महाराष्ट्र। यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईतल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक इथं झाली। त्या बैठकीमध्ये संघटनात्मक चर्चा झाली आणि आगामी येणारी मुंबई महानगरपालिका निवडणूक या बाबतीत देखील साधक बाधक चर्चा झाली। विशेषतः 23 तारखेला बीकेसीमध्ये शिवसेनेचा एक भव्य असा मेळावा होईल।
आणि त्या मेळाव्यामध्ये शिवसेनेचे निवडून आलेले सगळे आमदार 60 आमदार आणि सगळे खासदार यांचा असा भव्य सत्कार मुख्य नेते एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते ठेवलेला आहे. संबंध मुंबईचाच मेळावा तिथे त्या ठिकाणी होईल आणि मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचं बिगुल 23 तारखेला शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवसानिमित्त तो शिंदेसाहेबांनी आयोजित केलेला आहे. संघटनात्मक बाब मुंबईच्यासाठी एक निर्णय घेतला आहे मुख्य नेते एकनाथजी शिंदेसाहेबांनी की 24 तारखेला मुंबईतल्या सगळ्या पदाधिकारी आहेत, जे शाखा प्रमुखापासून विभाग प्रमुखापर्यंत जी पदं आहेत त्या सगळ्या पदांना स्थगिती देण्याचं काम 24 तारखेपासून होत आहे. आणि पुन्हा या सगळ्या भागामध्ये 3 समित्या नेमून पुन्हा त्या मुलाखती होतील आणि त्या मुलाखतीच्या माध्यमातून सगळी पदांची नियुक्त्या या मुंबईतल्या पुन्हा केल्या जातील, पुनर्रचना केली जाईल. काही स्पेसिफिकली पुन्हा विचारतो की मुंबईची सगळी शाखा प्रमुख सगळी पदही रद्द करून नवीन नियुक्त्या केल्या जाणार, तर त्याची कारणं काय आहे? त्यावेळेला शिंदे साहेबांनी निर्णय घेतला, त्यावेळेला अनेक पदाधिकारी तातडीनं आले, तातडीने त्यावेळेला नियुक्त झाल्या होत्या. मागच्या 2.5 वर्षाचा प्रत्येकाचा कामाचा लेखाजोगा आम्ही आता घेणार आहोत. विशेषतः लोकसभेच्या निवडणुका, विधानसभेच्या निवडणुका, या सगळ्या निवडणुकामध्ये कुठल्या पदाधिकाऱ्यांनी कसं काम केलं त्याचा आढावा घेऊनच ही जी समिती आहे ती विशेषतः दहिसरचा ज्या वेळेला मुलाखती होतील तेव्हा ती समिती गिरगावची असेल, दादरची असेल, अशा पद्धतीने या समित्या सगळ्या गठीत केल्या जातील. आणि ह्या मुलाखती घेतल्यानंतरच त्या समितीला योग्य वाटेल ती नावं, ती समिती मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडे ज्या नावाची शिफारस केली जातील आणि मग त्याला मुख्य नेते हे मान्यता देतील, अशा वेळेचा निर्णय आजच्या ह्या आमच्या सभेमध्ये मिटिंगमध्ये आजचा निर्णय झालेला आहे. त्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये 24 तारखेपासून 30 तारखेपर्यंत आपण सभासद नोंदणी घेतोय. साधारण 24 तारखेपासून 9 तारखेपर्यंत ही सदस्य नोंदणीचं काम चालू होणार आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये सदस्य नोंदणी होईल, त्याची नोंद वेगळ्या पद्धतीने घेतली जाईल. हे मला वेगळं सांगायची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. आणि म्हणून सदस्य नोंदणीची मोहीम ही देखील आता मुंबईमध्ये आपण घेतोय आणि मला विश्वास आहे आतापर्यंत शिवसेनेमध्ये सदस्य नोंदणी झाली नव्हती, त्याहीपेक्षा मोठ्या प्रमाणामध्ये सदस्य नोंदणी होईल असा विश्वास आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे. महाविकास आघाडीतले पक्ष जे आहेत ते सोबळाचा नारा देत आहेत. शिवसेनेची काय भूमिका असणार आहे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य? नाही, आमच्या आगामी येणाऱ्या निवडणुकीचा निर्णय हे आमचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब ते निर्णय घेतील. तो त्यांचा निर्णय असेल तो आम्हा सगळ्यांना मान्य आहे आणि आपल्याला कल्पना आहे आमची शिवसेना भाजपाची युती आहे, आमची युती आहे आणि म्हणून युतीवरती आमचा पूर्णपणे विश्वास आहे. आमच्या युतीमध्ये कुठेही मतभेद नाही. त्या युतीमध्ये घुसण्याचा काही लोकांनी जरी प्रयत्न केला तर त्याला यश येईल असं मला वाटत नाही. काँग्रेसवर टीका केली जाते आणि भाजपाची स्तुती करायला सुरुवात झालेली आहे. काय वाटतं, एंट्री करायचा प्रयत्न? मी आता तेच म्हटलं, ते स्पेसिफिक उद्धव ठाकरेंचा प्रयत्न आहे. उद्धव ठाकरेंना आता भीती वाटायला लागली. कालपर्यंत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदीजी साहेब, शहा साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब यांच्यावरती अत्यंत खालच्या थराला येऊन, जे आज मी इथं बोलू शकत नाही, मला बोलायला लाज वाटेल असे शब्द त्यांनी वापरले उद्धव ठाकरे. पण ज्याला आपण म्हणतो निर्लज्जम सदा सुखी, आज उद्धव ठाकरे निर्लज्ज झालेले आहेत. मला नाईलाजाने बोलायला लागतं, कारण एवढं बोलल्यानंतर देखील ते बुके घेऊन जाऊन देवेंद्र फडणवीसांना भेटू शकतात. त्यांचं ते पिल्लू ते 3 वेळा जाऊन भेटत आहे. आता त्यांच्या मनामध्ये भीती वाटायला लागली. आपण पाहिलं संजय राऊत साहेबांची आता भाषा बदलली. आता मला साहेब म्हणायला लागतंय, त्यांची भाषा बदलली आता, हे आपण पाहतोय. म्हणून कालपर्यंत अतिशय खालच्या लेवलला येऊन पंतप्रधानांना इतके वाईट बोलले. आणि मला विश्वास आहे
आपल्या नेत्यांना, दिल्लीच्या पंतप्रधानांना इतकं बोलल्यानंतर, अमित शहा साहेबांचा अवमान केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांना भीक घालतील असं मला वाटत नाही. मला पूर्ण विश्वास आहे. दुसरा एक निर्णय आज आमचा असा झाला आहे की शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचा पहिला टप्पा आता पूर्ण होतोय आणि लवकरच त्याचं उद्घाटन होत आहे. खरं तर शिवसेना प्रमुखांच्या विचाराला काळीमा फासण्याचं काम हे उद्धव ठाकरे यांनी केलंय. मग मी असो, गजाभाऊ असू देत, अडसू साहेब असू देत, आम्ही 95 वर्ष मातोश्री जवळना पाहिले. शिवसेना प्रमुखांच्या शेवटच्या 2-3 वर्षामध्ये त्यांची अवस्था काय आणि कशी कुणी केली होती हे सगळं आम्हाला माहिती आहे. योग्य वेळेला आम्ही बोलू. पण ज्यांनी शिवसेना प्रमुखांच्या विचाराला हरताळ पासलंय, शिवसेना प्रमुखांच्या विचाराच्या विरोधामध्ये फक्त मुख्यमंत्री बनण्यासाठी लाचारी पत्करून जे उद्धव ठाकरे काँग्रेससोबत गेले, त्या उद्धव ठाकरेंना शिवसेना प्रमुखांच्या स्मारकाच्या अध्यक्षपदी बसण्याचा नैतिक अधिकार नाही. आणि म्हणून आजच्याही आमच्या बैठकीमध्ये आम्ही याचा निषेध केला आहे. आम्ही सगळा ठराव हा देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देतोय आणि देवेंद्र फडणवीस यांनी किंवा शासनाने तातडीनं ज्या उद्धव ठाकरेंनी शिवसेना प्रमुखांचा अवमान केलाय, त्यांच्या विचाराचा अवमान केलाय, त्यांच्या विचाराची पायमल्ली केली, त्या शिवसेना प्रमुखांच्या स्मारकाच्या अध्यक्षपदावर तातडीनं हकालपट्टी करावी उद्धव ठाकरेंनी, असा ठराव आम्ही आज पास केला आहे, मंजूर केला आहे आणि त्याची पत्र आम्ही लवकरच शासनाकडे पोहोचवत आहे. स्मारकाचे अध्यक्ष आदित्य ठाकरे आहेत. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी एकत्र स्मारकाची पाहणी केली, तिथे पत्रकार परिषदही घेतली आणि सांगितलं की लवकरच आम्ही पंतप्रधानांच्या हस्ते या स्मारकाचं लोकार्पण करू. कालपर्यंत पंतप्रधानांना शिव्या घालणारे उद्धव ठाकरे यांना एकदम आता पंतप्रधान आठवलं कसं काय बाबा? नाही, काल एकनाथ शिंदे साहेबांनी चांगलं उत्तर दिलं, पण आता पंतप्रधानांचं नाव घेण्याचा, अमितजी शहा यांचं नाव घेण्याचा नैतिक अधिकार हा उद्धव ठाकरेंनी आता गमावला आहे. जो बूंद से जाती है वो हाउस से नहीं आती है. आता कितीही भीक मागितली, कितीही गुच्छ दिले, कितीही वेळा पाय पडले, तर जे गेलं ते गेलं, संपलं सगळं आता. आणि म्हणून आम्ही हे सहन करणार नाही. शिवसैनिक महाराष्ट्रातला सहन करणार नाही, मुंबईतला शिवसैनिक सहन करणार नाही. ज्यांनी शिवसेना प्रमुखांचा अवमान केला आहे, त्यांच्या विचाराची पायमल्ली केले, त्यांना त्या स्मारकाच्या अध्यक्षपदावरती, मग तो त्यांचा ते पिल्लू असू देत आदित्य किंवा उद्धव ठाकरे असू देत, यांना त्या ठिकाणी बसण्याचा अधिकार नाही. हे बसून तिथे फक्त वेगळे धंदे करण्याचं काम होईल. यांच्या घशात ती जागा जाईल आणि त्या जागेचा 100% दुरुपयोग होईल, हा विश्वास आमच्या मनामध्ये आहे. स्मारकाचं बांधकाम MMRDA करते, प्रकल्पाची जबाबदारी MMRDA. प्रकल्प MMRDAचा आहे, जागा शासनाची आहे, खर्च शासनाचा आहे आणि आयत्या नागोबा जसं त्या गादीवर बसले बाळासाहेबांच्या, तसं इथं पण येऊन बसतील, ही आम्हाला भीती आहे. आणि म्हणून यांची ताबडतोब या अध्यक्षपदावर हकालपट्टी व्हावी ही आमच्या मुंबईतल्या सगळ्या शिवसैनिकांची, पदाधिकाऱ्यांची मागणी आहे. धन्यवाद. भाई शेवटच्या निवडणुका जवळ आहेत महापालिकेच्या, असं असताना संघटनात्मक एवढे मोठे बदल नियुक्त रद्द करून नवीन करणं संघटनात्मक दृष्ट्या शेवटी पक्षाची शिस्त महत्वाची, शेवटी पक्षाची शिस्त महत्वाची. आणि म्हणून म्हातारी मेल्याचं दुःख नाही, काळ सोकाचा कामा नाही, यासाठी एक चांगला निर्णय एकनाथ शिंदे साहेबांनी घेतला आहे. त्या निर्णयाचं सगळ्यांनी आम्ही स्वागत केले. धन्यवाद. जय भीम, जय हिंद, जय महाराष्ट्र.